सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा आणि इंद्राणी वरसईला जाण्यासाठी निघतात आणि ही गोष्ट रुपालीला कळल्यावर ती लगेच अस्तिकाकडे जाते आणि तिला सांगते की नेत्रा आणि इंद्राणी निघाल्या आहेत, मी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते, तू मात्र इथेच थांब आणि मी तुला जे काम सांगितलं आहे ते पूर्ण कर. आणि त्यावर अस्तिका हो म्हणते तर रुपाली तिला सांगते की त्या म्हातारीला दंश करता क्षणी तिचा जीव जायला हवा, तुझ्यामधील सगळं विष तिच्या शरीरामध्ये सोड, जमेल ना तुला. आणि त्यावर अस्तिका हो म्हणते. त्यानंतर नेत्रा आणि इंद्राणी वरसईला जाण्यासाठी निघतात. रुपालीसुद्धा त्यांचा पाठलाग सुरू करते. गाडीमध्ये नेत्रा खूपच काळजीत असते, त्यामुळे इंद्राणी तिला काय झालं आहे ते विचारते. त्यावर नेत्रा म्हणते की आत्ता सगळं काही ठीक होईल ना. आणि त्यावर इंद्राणी म्हणते हो नेत्रा, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तर रुपालीसुद्धा त्या दोघींचा पाठलाग करत असते आणि रागातच मनाशी म्हणत असते की मलासुद्धा बघायचंच आहे विरोचकाच्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती दुसरी कोणती आहे ते. तर इकडे अस्तिका रुपालीच्या रूममधून बाहेर येते. ती मनाशी म्हणत असते की विरोचकाने जो आदेश दिला आहे त्याचं पालन करायलाच हवं, जर यावेळी मी अपयशी झाले तर माझा अंत निश्चित आहे. आणि मग ती आजींच्या रूमच्या दिशेने जाण्यासाठी निघते. ती दरवाजाला कान लावून आतमध्ये काय सुरू आहे ते ऐकत असते. तर इकडे अद्वैत आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. आजी त्याला विचारत असते की आज तुला ऑफिसला जायचं नाही का. त्यावर अद्वैत म्हणतो की नाही आजी, आज मी घरीच थांबणार आहे तुझ्याजवळ. तर आजी विचारतात अरे पण का, आज तुला काम नाही का. त्यावर अद्वैत हसतच म्हणतो की आज ऑफिसमध्ये कामही नाही आणि बायकोसुद्धा घरी नाही, त्यामुळे मग मी आजचा दिवस माझ्या आजीसोबतच घालवणार आहे. आणि ते ऐकून आजींना खूप आनंद होतो. मात्र त्यांचं हे बोलणं अस्तिका ऐकते आणि ती खूप चिडते. ती मनाशी म्हणत असते की जर सुशेन इथेच थांबला तर मी आजीला दंश करू शकणार नाही. तर दुसरीकडे नेत्रा इंद्राणीला म्हणत असते की अद्वैत साहेब आपल्यासोबत असल्यामुळे आता खरंच बळ आलं आहे. त्यावर इंद्राणी म्हणते हो, खरं तर अद्वैतला या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं खूप अवघड होतं, पण त्याने हे सगळं काही व्यवस्थित समजावून घेतलं, आता आपलं काम सोपं होईल. पण आता आपल्याला त्याच्याशी एकदा बसून व्यवस्थितपणे बोलायला हवं. तर नेत्रा विचारते काय आत्या. तर इंद्राणी सांगते की अद्वैतने आता असं काहीतरी करायला हवं जेणेकरून रुपालीकडे जी चौथी पेटी आहे ती आपल्याकडे येईल. आणि त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणते. त्यानंतर इंद्राणी नेत्राला विचारते पण आपण वरसईला जाणार आहोत याबद्दल त्या रुपालीला समजलं तर नसेल ना. त्यावर नेत्रा म्हणते नाही आत्या, यावेळी तसा काहीच चान्स नव्हता. आणि मग त्या दोघीजणी वरसईजवळ पोहोचतात. रुपालीसुद्धा त्यांच्या पाठोपाठच असते आणि त्याच वेळी तिला अस्तिकाचा कॉल येतो. अस्तिका तिला सांगते की इकडे एक गडबड झाली आहे, सुशेन आजींच्या रूममध्येच बसून आहे. त्यावर रुपाली विचारते की तो फाईल न्यायला घरी आला होता, अजून परत गेला नाही का. त्यावर अस्तिका सांगते नाही, आणि तो परत जाईल असं मला वाटतही नाही, कारण तो आजींना म्हणत होता की मी आज दिवसभर इथेच बसणार आहे. तर रुपाली म्हणते की तो दिवसभर तिथे नाही थांबणार, तुला संधी मिळेलच, मिळालेल्या संधीचं सोनं कर. मी फोन केल्यानंतर लगेच त्या म्हातारीला दंश कर आणि दंश केल्यावर पुन्हा मला फोन कर. त्यावर अस्तिका म्हणते ठीक आहे. तर दुसरीकडे आजी अद्वैतच्या केसांना तेल लावून देत असते. ते दोघेजण खूप गप्पा मारत असतात. आजी त्याला विचारते की तुला खरंच आज माझ्यासोबत वेळ घालवायचा होता की माझ्या जीवाला धोका आहे म्हणून तू माझ्यासोबत थांबलाय. त्यावर अद्वैत म्हणतो की आजी असं का वाटते तुला. त्यावर आजी म्हणते तसं नाही रे, पण नेत्रा म्हणत होती ना की सगळ्यांनाच काळजी घ्यायला हवी. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की नाही आजी, आज मला वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे म्हणून मी घरी थांबलोय. पण त्याच वेळी अस्तिका त्या ठिकाणी येते. ती रागातच अद्वैतकडे बघत असते. अद्वैत तिला विचारतो काय काम आहे. त्यावर अस्तिका नाटक करत म्हणते की मी स्टोरूममध्ये पावडर टाकली आहे आणि वरची खोली तुमची आहे ना तिच्या बाहेरही टाकली आहे. आतमध्ये पावडर टाकायची आहे, पण तुम्ही प्लीज एकदा या आणि कपाटं लॉक करून घ्या. त्यावर अद्वैत म्हणतो की काही हरकत नाही, तुम्ही जाऊन पावडर टाकू शकता. पण अस्तिका म्हणते की ते मलाच बरोबर वाटत नाही. पण अद्वैत म्हणतो की खरंच काही हरकत नाही, तुम्ही जा आणि पावडर टाका. त्यामुळे अस्तिकाचा प्लॅन फ्लॉप होतो आणि तिला तेथून जावं लागतं. त्यानंतर केतकी त्या ठिकाणी येते. अद्वैत आणि आजींना एकत्र बघून तिला खूप आनंद होतो. ती विचारते की आज काय विशेष. तर आजी हसतच सांगतात की आज माझ्या नातवाला माझ्यासोबत दिवस घालवायचा आहे. आणि ते ऐकून केतकीसुद्धा खूप खुश होते.
त्यानंतर ती आजींना चहाबद्दल विचारते तर अद्वैत म्हणतो की काकू चहा कॉफी राहू दे, तू आमच्यासाठी मस्त काहीतरी खायला बनव, कारण आज आम्हाला इथे पार्टी करायची आहे. आणि त्यावर केतकीसुद्धा आनंदाने हो म्हणते आणि लगेच तेथून निघून जाते. दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी वरसईमध्ये ज्या ठिकाणी स्मशान असतं त्या ठिकाणी पोहोचतात. मात्र ज्यावेळी त्या गाडीतून खाली उतरतात त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी कोणतंही स्मशान दिसत नाही. इंद्राणी म्हणत असते की नेत्रा, त्यावेळी ते स्मशान या ठिकाणीच होतं, अचानक काय झालं मला कळत नाही आहे. आणि त्याच वेळी एक काका त्या ठिकाणी येतात. इंद्राणी त्यांना विचारते की काही वर्षांपूर्वी इथे एक स्मशान होतं ना. त्यावर ते सांगतात हो, बऱ्याच वर्षांपूर्वी इथे एक स्मशान होतं, पण आता आमदार साहेबांनी नदीच्या किनारी स्मशान बांधलं आहे. तुम्हाला जर तिकडे जायचं असेल तर पायवाटेने जावं लागेल, गाडी काही जाणार नाही. आणि मग ते तेथून निघून जातात. तर नेत्रा आणि इंद्राणी त्या जागेकडेच बघत असतात. इंद्राणीला काहीच समजत नसते. ती नेत्राला म्हणते की या ठिकाणी एक विहीरसुद्धा होती, पण ती आता नक्की कुठे तेच मला समजत नाही आहे. आणि मग त्यानंतर त्या काही अंतर चालत जातात आणि एके ठिकाणी इंद्राणीला ती विहीर दिसते. ती आणि नेत्रा त्या विहिरीजवळ जातात. रुपाली लपून हा सगळा प्रकार बघतच असते. आणि त्या विहिरीजवळ गेल्यावर इंद्राणीला जुने काही क्षण आठवतात. तिने आणि मनोरमाने किती त्रास सहन केला होता ते तिला आठवतं आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. ती रडतच आई अशी हाक मारते तर नेत्रा तिला धीर देत सावरते. त्या विहिरीकडे बघून इंद्राणीला जेव्हा मनोरमाचा मृत्यू झाला होता तेव्हा घडलेला प्रकार आठवतो. आणि मग त्यानंतर ती काही अंतर चालत जाते आणि एके ठिकाणी जाऊन थांबते. त्यानंतर ती तिच्या पायातील चपला काढते आणि मग ती पुढे जात म्हणते की याच ठिकाणी आईला पुरलं आहे. आणि मग त्यानंतर नेत्रासुद्धा त्या ठिकाणी जाते. तर इंद्राणी त्या ठिकाणची माती हातात घेऊन खूप रडत असते. तर रुपाली एका झाडावर बसून हा सगळा प्रकार हसतच बघत असते. दुसरीकडे केतकी, फाल्गुनी, अद्वैत आणि आजी मस्त पार्टी करत असतात. फाल्गुनी अस्तिकाला सुद्धा त्या रूममध्ये घेऊन येते. अस्तिका विचारत असते की ही पार्टी कशासाठी. तर अद्वैत सांगतो सहजच. आणि मग त्यानंतर तो आजीला म्हणतो की जेव्हा तू लहान होती तेव्हा तुला एका फिल्मची ऑफर आली होती ना, मग त्यावेळी घरात काय घडलं होतं तो किस्सा तू सगळ्यांना सांग. आणि त्यानंतर मग सगळेजण आजींना तो किस्सा सांगण्याचा आग्रह करतात. पण त्याच वेळी अस्तिकाला रुपालीचा कॉल येतो, त्यामुळे ती बाहेर जाते. तर रुपाली तिला सांगते पुढच्या 1 मिनिटामध्ये त्या म्हातारीला दंश कर. मात्र हे शक्य नसल्याने अस्तिका काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.